हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार. हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झाल्यामुळे भेट. राज ठाकरेंना समजावण्यात भुसेंना यश येणार का याची उत्सुकता. हिंदी सक्तीवरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एकवाक्यता नाही. पहिलीपासून हिंदी शिकवण्यावरती मुख्यमंत्री ठाम, तर चौथीपर्यंत हिंदी शिकवण्याला अजित पवारांचा विरोध. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पॅनेलचा 21 पैकी तब्बल 20 जागांवरती विजय. मावळते अध्यक्ष भाजपच्या चंद्रकांत तावरेंना केवळ 1 जागा. शरद पवारांच्या पॅनेलचा सुपडा साफ. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. घोरपडे कारखाना शेअर्स प्रकरणातील याचिका निकाली. शेअर्स देण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा होता आरोप. लड्डा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकरचं पिस्तूल साफ करतानाचा व्हिडिओ माझा चाहती. 1 कोटींसाठी कोणालाही मारण्याची व्हिडिओमध्ये दरपोक्ती. अमोलचा पोलिसांनी केलाय एन्काउंटरमध्ये खात्मा. आठवीतल्या विद्यार्थ्याने केली 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या. अहिल्यानगरच्या विद्यालयातली घटना. क्रिकेट खेळण्याच्या वादातनं चाकू हल्ला केल्याची माहिती. संभाजीनगरच्या ड्रग्सची मुंबईत आणि गुजरातेतही विक्री. बबन खान हा आरोपी पुरवठा करत असल्याचं समोर. अनेक व्यवहार बिटकॉईनद्वारे केल्याची माहिती. सर्व 5 जणांना पोलीस कोठडी. दहावीचा निकाल लागून 1.5 महिना झाला तरी 11वीचे प्रवेश लांबणीवर. प्रवेशाची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार का याची उत्सुकता. 12 लाख विद्यार्थ्यांना यादीची प्रतीक्षाच. राज्यात वीज स्वस्त होणार. पहिल्यांदाच एका वर्षामध्ये 10% तर पुढच्या 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार. मुंबई, ठाणे आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट. 2 दिवसांपासून किनारपट्टीच्या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 33% पाणीसाठा. पुढच्या 125 दिवसांची मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. 7ही तलावामध्ये 5,06,890 दशलक्ष लिटर जलसाठा. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद तर नामदेव महाराजांची पालखी आंबेजोगाईत दाखल होणार. नीरा नदीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं स्नान तर आंबेजोगाईमध्ये नामदेव महाराजांच्या पालखीचं अश्वरिंगण. मेक्सिकोमधल्या इरापुआटो शहरामध्ये अंधाधुंद गोळीबार. 12 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. व्हिडिओ व्हायरल. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री पहिल्यांदाच एका मंचावर. दहशतवाद्यांना थारा देणाऱ्यांनाही परिणाम भोगावे लागतील. राजनाथ सिंगांनी सुनावलं.